आता गुढीपाडवा येणारच आहे, तर आपल्याला साफसफाई तर करावीच लागणार आहे. आणि हे दिवाळीच्या वेळेस ना मी असं DIY बनवलेलं होतं आणि ही होती गार्गीची प्लॅस्टिकची रिंग. गेल्या 2 दिवसापासून ती शोधते की मम्मी माझी रिंग कुठे आहे, मला खेळायचं आहे. लोकांकडे बघितलं तेव्हा आपल्या मुलांना आपल्या गोष्टी आठवतात. मी म्हटलं चला तिचं पण काम होईल आणि आपलं पण. मग मी दिवाळीपासूनचं आत्ता काढलेलं होतं. त्यानंतर आज सुरुवातच केली होती. देवाचे कपडे धुतले, देवघर धुतलं होतं चांगलं, माठ वगैरे स्वच्छ धुवून ठेवलेला होता, गाद्या उन्हामध्ये वाळत घातलेल्या होत्या. त्यानंतर आपलं जे काही निघतात कपडे वगैरे ते सगळे काढून ठेवलेले होते देण्यासाठी, म्हणून त्याच दिवशी काढलेले होते मी. त्यानंतर इथे मी आज किचन साफ केलं होतं आणि ते किचनच्या ज्या चिमण्यांची जे जाळ्या असतात ना त्या खूपच चिकट होतात. पण जर तुम्ही सोडा टाकून केलं ना तर खूप पटकन निघतं, जास्त काही त्रास होत नाही. आणि मुलांसाठी आज आता काहीतरी छान खाऊ लागतोच आता सुट्ट्यांमध्ये. तर मी आज बनवले होते हऱ्याभऱ्या कबाब. त्यामध्ये मस्त सोयाबीन आहे, बटाटे आहेत, वाटाणे होते, पालक होतं. ह्यामध्ये अजून तुम्ही वाटेल त्या भाज्या टाकू शकता, मुलांना अजिबात कळत नाही. मस्त असे हराभरा कबाब झालेले होते. थोडंसं खाऊन नाश्ता पाणी करून परत कामाला सुरुवात केली. आणि मग मॅडम आमच्या आल्या स्कूलमधून, तर तिला दिसली आपली रिंग. ती होती वाव मम्मी तू नवीन आणली. म्हटलं हो ग तुझ्यासाठी नवीन आणली आहे. थोडं अशी गंमत करायची असते मुलांसोबत, कारण की तिने जर आधी तिला माहीत असतं तिने मला बिलकुल तो DIY करू दिला नसता. त्यामुळे नव्हतं सांगितलं मी तिला. तर आल्यावर तीच आपल्या आपल्या वस्तू सगळ्या जागेवर ठेवते. ह्या छोट्या छोट्या सवयी आपण आपल्या मुलांना लावल्याच पाहिजे, जेणेकरून त्यांच्या वस्तू तरी त्या नीट ठेवतीलच. सगळेच मुलं ऐकतात असं नाही. माझा मोठा मुलगा तरी सध्या ऐकत नाही, पण त्याच्या मागे लागावं लागतं. आणि हे सगळं झाल्यावर आपलं साधं सिंपल जेवण खूप मस्त लागतं. त्यानंतर दुपारी मी गेली होती काही रील्स शूट करण्यासाठी, तर त्याच्यातली छोटीशी क्लिप आहे. बाकी इंस्टाग्रामवर तुम्ही माझ्या सगळ्या रील्स बघू शकता. बाय.